नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे, असाल ते करा जेथे तेथे, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, असाल ते करा जेथे तेथे, सोडवीन माझा हरी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चय, सोडवीन माझा स्वामी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चय, प्रतिज्ञा केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, दोष नाही पाहत गुण दोष नाही पाहत कीर्तनी, दोष नाही पाहत गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमेच्या कृपानी वश होय, प्रेमेच्या कृपानी वश होय, प्रेमेच्या कृपानी वश होय, सोडवीन माझा स्वामी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चय, सोडवीन माझा स्वामी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चय, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, कामने कडू वाटतो प्रपंच, कामने कडू वाटतो प्रपंच, कामने कडू वाटतो प्रपंच, कामने कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदाटी, रोकडे रोमांच कंठदाटी, कामने कडू वाटतो प्रपंच, कामने कडू वाटतो प्रपंच, कामने कडू वाटतो प्रपंच, कामने कडू वाटतो रोकडे रोमांच कंठदाटे, रोकडे रोमांच कंठदाटी, रोकडे रोमांच कंठदाटी, सोडवीन माझा स्वामी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चय, सोडवीन माझा स्वामी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चय, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, गोपाल 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 जय जय गोपाल गोपाल जय गोपाल जय गोपाल जय गोपाल नामाचे चिंतन, नामाचे चिंतन, चिंतन चिंतन प्रगट पसारा, प्रगट पसारा, नामाचे चिंतन, चिंतन चिंतन, नामाचे चिंतन, चिंतन नामाचे चिंतन, चिंतन प्रगट पसारा, पसारा, नामाचे चिंतन, चिंतन चिंतन नामाचे चिंतन, नामाचे चिंतन,
नामाचे चिंतन नामाचे चिंतन प्रगट पसारा प्रगट पसारा नामाचे चिंतन 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 नामाचे चिंतन नामाचे चिंतन नामाचे चिंतन नामाचे चिंतन चिंतन प्रगट पसारा पसारा नामाचे चिंतन 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 आसन ते करा जेथे तेथे आसन ते करा करा जेथे ते सोडविल सोडविल माझा माझा सोडविल माझा माझा स्वामी निश्चयसी स्वामी निश्चयसी सोडविल सोडविल माझा माझा असाल ते करा जेथे तेथे असाल ते करा असाल ते करा जेथे तेथे जेथे तेथे सोडविल माझा माझा सोडविल माझा माझा स्वामी निश्चयसी 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 सोडविल माझा स्वामी निश्चयसी सोडविल स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली 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 आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही केली प्रतिज्ञा हे दासी केली 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 आम्ही केली केली प्रतिज्ञा हे प्रतिज्ञा हे प्रतिज्ञा हे केली आम्ही केली केली प्रतिज्ञा हे दासी प्रतिज्ञा हे प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही सोडवी सोडवीन माझा माझा सोडवीन माझा स्वामी निश्चयसी स्वामी निश्चयसी सोडवीन माझा माझा प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही केली आम्ही केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी दासी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही केली आम्ही
प्रतिज्ञा हे दासी प्रतिज्ञा हे दासी 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 केली प्रतिज्ञा है प्रतिज्ञा है प्रतिज्ञा है प्रतिज्ञा है दासी प्रतिज्ञा है प्रतिज्ञा है प्रतिज्ञा है दासी दासी प्रतिज्ञा है दासी केली आम्ही केली आम्ही केली आम्ही प्रतिज्ञा है दासी केली आम्ही प्रतिज्ञा है दासी केली आम्ही प्रतिज्ञा है दासी केली आम्ही केली आम्ही केली आम्ही प्रतिज्ञा है दासी 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 प्रतिज्ञा है दासी प्रतिज्ञा है प्रतिज्ञा है दासी 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 प्रतिज्ञा है दासी प्रतिज्ञा है दासी प्रतिज्ञा है दासी केली 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 प्रतिज्ञा है दासी केली आम्ही सोडविल माझा माझा सोडविल माझा माझा स्वामी निश्चयसी निश्चयसी निश्चय सोडविल 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 माझा स्वामी निश्चयसी विठाला सुंदरी वरदा हरे सुंदरी वरदा हरे श्री भगवान की वैकुंठवासी वैकुंठवासी चैतन्य महाराज की महाराज की टाळ 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 भगवान टाळ टाळ भगवान नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल तेथे करा जेथ तेथे सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही गुण दोष नाही पाहात कीर्तनी गुण दोष नाही पाहात कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय सोडवीन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे
सोडवीन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत हरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हा जोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा हरी जोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही का ऐसे देई प्रेम काही का माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ओ समोचणेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो राजश्री आवो नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नामाचे चिंतन प्रगट पसारा आसाल ते करा जेत तेथे सोडवीन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा रे रो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर सहज लिळे उदकी वया तुम्ही तारी आल्या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर निळा म्हणे धरा हाती तरी जालमती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर श्री संताची ये माता चरणावरी संताची ये माता श्री संताची माता चरणावरी संताची ये माता चरणावर साष्टांग ही करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो उत्तरी विश्रांती पावलो विश्रांती
प्रेम तू आदि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पागळती बोध ज्ञानाचा पागळती बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती भक्त बुधो बुधो बोलती भक्त बुधो बुधो बोलती भक्त बोलती उदो उदो भक्त बोलती भक्त बुधो बुधो बोलती गोंधळा ये गोंधळा ये गोंधळा ये गोंधळा ये हो जगदंबे कुळपिठे तू अंबे येई हो जगदंबे कुळपिठे तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूलपीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूलपीठ तू अंबे आजच्या या सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांचा हा उत्सव चालू आहे ते जगद्गुरु तुकोबराय ज्याच्या करता या अवताराला आले जे काम घेऊन आले बीज वाढवावे नाम त्या नामाचं महत्व सांगणारा अतिशय गोडासा अभंग आहे विठ्ठल 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 विठाला 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 अभंगांचा सरळ भावार्थ असं सांगायचा झाला नामाचे चिंतन प्रगट पसारा मंडळी भगवंताच्या नावाचा प्रसार करा प्रचार करा तुम्ही जेथे असाल तेथे करा असाल ते करा जेथे तेथे याचा दोन भाव आहेत पुढे मी सांगेलच आणि जर तुम्ही काय हे केलं ना तर हा माझा स्वामी भगवंत पंढरीश पांडुरंगराय सोडवीन माझा स्वामी निश्चयसी तो तुम्हाला नक्की सोडवील आणि ही मी प्रतिज्ञा करतो आम्ही दास तुमची प्रतिज्ञा करतो तुम्ही ज्या ठिकाणी असाल तेथे करा गुणदोष नाही पाहत कीर्तनी तुमच्यात ते गुणदोष पाहत नाही पण तो तुमचा भाव पाहून प्रेमे चक्रपाणी वैश्यव चक्रपाणी म्हणजे काय पाणी म्हणजे भगवंत आणि चक्र ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे तो चक्रपाणी म्हणजे भगवंत प्रेमे चक्रपाणी वैश्यव तुमच्या पुढे तो वश होऊन तुमचं नक्की संकट सोडवेल तुकोबराय शेवट सांगतात की या सगळ्याचा फायदा काय तर माझा संसारावरती तुका म्हणे कडू हा वाटतो प्रपंच संसार कडू वाटतो आणि अष्टसात्विक भावातील रोमांच अंगावर उठणे अंगावरती रोमांच उठतात तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे सोडवीन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हिदाशी केली असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ आहे विठ्ठल विठ्ठल अभंगात प्रवेश करण्यापूर्वी तुकोबरायांनी या अभंगाची निर्मिती करताना तुम्हा आम्हासाठी आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये याचा विचार करून नुसती तुकोबरायांनी सर्व साधू संतांनी कारण असं आहे आपल्याला मिळालेला हा नरदेह हा मोलाचा नरदेह जर जास्त पुण्य केलं तर स्वर्गाची प्राप्ती होते पाप झालं अधोगतीला जातं पाप पुण्य समान झाल्यानंतर हा नरदेह मिळतो आणि या देहाला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे गुरुवर्य राऊत बाबांचं वाक्य महाराज फार गोड सांगतात भिकारी म्हणून जन्माला आला आणि करोडपती होऊन जरी मेला राऊत बाबांच्या मुखातलं वाक्य नवे नवे सामान्य कुळात जन्माला आला राष्ट्रपती झाला उच्च पदस्थ झाला परंतु स्वतःच्या कल्याणाकरता जर काही केलं नसेल ततक्यम तो कुत्र मेलं काय तो मेला काय फरक नाही विठ्ठल विठ्ठल असं आहे आपल्याला जे काही वैभव मिळतं आपण आता सध्या ज्या वैभवात आहोत त्या सन्मानात आहोत हे आत्ताच प्रारब्ध नाहीये पूर्वजन्मीचं प्रारब्ध आहे म्हणून तुम्ही चांगलं भोग भोगताय काही वेळेला काय होतं आपण
परमार्थात असतो. भजन कीर्तन आपलं रोज नियम चालू असतो. सकाळी काकडा म्हणतो, दुपारी नेमाचं भजन म्हणतो, हरिपाठ म्हणतो, रोज नियम चालू आहे. पंढरीची आळंदीची वारी करतोय. परंतु प्रपंचामध्ये आपल्या पाठीमागं दारिद्र्य दैन्य असतं. आणि काही मंडळी आपल्या डोळ्यासमोर अशी दिसतात ते कधीच वारीला नाही. अभक्ष ते खातात, नको ते पितात, पण त्याचं टस्टही चाललं असतं. मग ते म्हणतात काय तुम्ही वाऱ्या करून काय करता? आम्ही बघा बिन वाऱ्याचं बरं आहे की नाही. हा पण बाबा असं नाही आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. तुझं पहिलं प्रारब्ध चांगलं होतं रे, ते तुला भोगवून सारायचंय. तोपर्यंत तुझा प्रारब्ध चांगला आहे ना, तोपर्यंत तुला मिळणारच आहे. चांगलं अन्न मिळेल, चांगला मान मिळेल, धनही मिळेल. पण आता जे कर्म करतोय ना, आता तुझ्याकडून जे कर्म होतंय ना, ते तुला इथेच फेडायचं आहे. असं आहे. कर्माकडं वशिला चालत नाही महाराज. कर्म माणूस पाहून फळ देत नाही. कर्म तुमचं धन पाहून फळ देत नाही. कर्म तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आला, आमदाराचा पोरगा आहे का भिकाऱ्याचा पोरगा आहे, कर्म हे पाहत नाही. त्या कर्माचं फळ त्याला भोगणंच आहे. कर्म हे पाहतच नाही, त्याच्याकडे वशिला चालत नाही. मग आज जे आपण कर्म करतोय ना, त्याचा हिशोब आपल्याला द्यायचाच आहे. लक्षात ठेवा. आपल्या हातून कोणतेही कर्म होऊ द्या, चांगलं होईल वाईट होईल. चित्रगुप्त आपली सगळी नोंद करतोय. चित्रगुप्तचा अर्थ काय? ज्याला आपली गुप्त चित्रही माहीत असतात त्याला गुप्तचित्र म्हणतात, चित्रगुप्त म्हणतात. प्रत्येकाची नोंद आहे महाराज. आणि हे जाणलंय संतांनी की बाबांनो, तुम्ही या मानव द्यायला आलाय आहात ना, तुमचं कल्याण करा. असं आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, प्रत्येक युगामध्ये भगवंताकडे जाण्याची, भगवंत प्राप्तीची अनेक साधने आहेत. शास्त्राने सुद्धा अनेक साधनं सांगितली. हजारो साधने आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा, अनेक साधनं आहेत. कृतयुगामध्ये ध्यानाला बसायची मंडळी, ध्यान करायची. किती वर्ष? 10,000 वर्ष तपश्चर्या करायची. अनंतात आपल्या एकट्यामध्ये विलीन व्हायची भगवंताची प्राप्ती करण्याकरता. 10,000 वर्ष तपश्चर्या करायची मंडळी. तेव्हा त्यांचं आयुष्य तेवढं होतं. जोपर्यंत अंगामध्ये हाडं आहेत, हाडं, अस्थिमय शरीर होतं, अस्थिमय. जोपर्यंत हाडं आहेत ना, तोपर्यंत त्याची जिवंत असायची. एकदा का ती हाडं घासून घासून ढिसूळ झाली, मग मृत्यू यायचा. त्यामुळे त्यांचं आयुष्य तेवढं होतं, तपश्चर्या तेवढी करायची. परंतु ते फक्त एकट्याचं साधन होतं. तपश्चर्या करायची, भगवंताची प्राप्ती करायची, एकट्याची सुटका करून घ्यायची. कृतयुग गेलं, त्रेतायुग आलं, तिथेही तपश्चर्या आली, यज्ञ आले. तिथे सुद्धा एकाने एखादा शिष्य करायचा, त्याने आपली विद्या त्याला द्यायची. जगाचं काही पडलं नाही. द्वापार युगामध्ये मात्र थोडासा बदल झाला. तिथं आचार्य आले. आचार्यांनी आचनोची आचार्य म्हटले, आचनोती आचार्या. थोडंसं आचरण करून व्यासांसारखी मंडळी पुढे आली. त्यांनी जगाला थोडंसं आचरण करून दाखवलं. बाबांनो, तुम्ही आलायत ना या मनुष्य देहाला, तरी असं वागा, तुमचं कल्याण आहे. आणि द्वापार युगाची सांगता आणि कलियुगाची सुरुवात या काळामध्ये संतांचा अवतार झाला. बरं म्हणजे संतांचा. मग संतांचा अवतार झाल्यानंतर त्यांनी पाहिलं, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि मग त्यांनी पाहिलं की हे जग, अरे एवढा सोन्यासारखा देह मिळालेला आहे. या देहाने तुम्ही नरदेह निधान लागले अति, उत्तम सार, उत्तम गती, चांगले भोग भोगू शकता तुम्ही आणि चांगल्या गतीनं म्हणजे मोक्षाला जाऊ शकता. असं मिळालेला हा नरदेह, परंतु यांना त्याची किंमत नाहीये. मग बाबांनो, तुमचं कल्याण करून घ्या. आत्ता जी साधना आहे ना, ही कलियुगामध्ये आपलं आयुष्य कमी आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतक गणले ते अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, गणिले ते अर्धरात्र काय, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये मालत्व पीडा, मध्ये मालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. अल्पायुष्य मानव देह,
शतगणले येते अर्ध रात्र खाय. मंडळी 100 वर्षाचा आयुष्य आपला आहे. आपण आता 100 वर्ष जगतो का? नाही ना मंडळी. 70-80च्या पुढे आपल्याला वेद लागतात. 80, 85, 90, 100वी जर झाली तर आपण किती भाग्यवान म्हणतो. हो, त्यामध्ये अर्धरात्र झोपेत गेलो. शतगणिले ते अर्धरात्र खाय. त्यामध्ये परत बालत्व आहे, लहान वय आहे, तारुण्य आहे. भजनाशी काय उरले पाहिजे का? हे संतांनी पाहिलं. बाबांनो, हा अल्प आयुष्य तुम्हाला दिलेला आहे, याच्यात मोक्ष मिळवा बरं, स्वतःचं कल्याण करा बरं. अन्नमान धन तुम्हाला चांगले दिवस आज चाललेत, ते मागच्या प्रारब्धाने आहे. आणखीन प्रारब्ध वाढू नका. क्रिया करून प्रारब्ध वाढू नका. भगवंताचं नाव घ्या. कारण का, त्यावेळेला ती साधनं ठीक होती हो, पण या कलियुगामध्ये यज्ञ करू शकत नाही. योगाच्या वाटा सुद्धा अवघड आहेत मंडळी. आपण जो योग करतो ना सकाळी उठून रामदेव बाबाचा, तो आरोग्याला चांगला आहे हो. परंतु योग नाथबाबांनी एक वासुदेव लिहिलाय महाराज, उत्तरेश्वर महाराज, तो म्हणता पण येत नाही. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग. त्यातली एक एक आसनं आपल्याला म्हणता पण येत नाहीत. करता येतील काय सांगा ना तुम्ही. कशाला हटयोग म्हणतात? शरीरोधन कसं करायचं, प्राणनिरोधन कसं करायचं? आपल्याला फक्त सकाळी ते अनुलोम विलोम माहिती आहे, थोडी फासफूस करून ठीक आहे, आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे ते. परंतु खरा योग आहे ना, त्याने आयुष्य वाढतो योगाने. 1400 वर्ष चांगदेवाला योगानेच आयुष्य मिळालं होतं. मग ते आपण आता करू शकतो का? नाही ना. ज्ञान मार्ग अवघड आहे, म्हणून सोपा मार्ग सांगितला, भक्ती मार्ग. भक्ती पंत बहु सोपा, भक्ती पंत बहु सोपा. पुण्य नागवे पापा, पुण्य नागवे पापा. येणे जाणे की पायनेची एके खंडती, येणे जाणे की पायनेची येते कुंडती. येणे जाणे की पायनेची येते कुंडती. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे पापा. येणे जाणे के पाप, येण्याची एके खंडती. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागविया पापा. येणे जाणे ठेवा, येण्याची येते फुलती. भक्ती पंथ बहु सोपा, हा सोपा मार्ग आहे. बरं बाबा, या काहीच करू नका, फक्त भगवंताचं नाव घ्या, नक्की घ्या. मंडळी, संतांना आपल्याविषयी कळवळ आहे. आपलं हित फक्त 2च व्यक्ती करतात. एक तर आपलं हित करतात भगवंत देव करतो, आणि दुसरं वेद करतात. तिसरं आपलं हित कुणी पाहत नाही. आपल्याला वाटतं तो माझ्या हिताचा आहे, माझ्या हिताचं बोल. काय नाही, काय नाही, काय नाही महाराज. फक्त संगती जर सांगितली ना, संगतीचे 4 प्रकार आहेत. एक जीवाची संगती, तुमची आमची संगती. दुसरी दुष्टाची संगती. तिसरी संतांची संगती. आणि चौथी देवाची संगती. महाराज, तुमची आमची संगती काय कामाची आहे? मरते मेलो नेनो किती, हाच लाभ याचे तुम्ही मरणार आहे, मी मरणार आहे. काय तुम्ही माझं हित करा आणि मी तुमचं हित करणार आहे? काही ना काही. आणि दुर्जनाची संगती तिथं चांगली नाहीच नाही. दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळल्यावरी धावेश्वर. कुत्र पिसाळल्यावर जसं आपण पळतो ना, तसा दुर्जनाला का पळ सुटावा. पण संतांची संगती नक्की करावी. हरी प्राप्तीशी उपाय धरावे, आणि देवाची संगती करावी. बाबांनो, तुम्ही आलाय ना, या त्यांना कळवळा होता महाराज. संत जे अवताराला आले फक्त तुमच्या आणि आमच्या परोपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावे. आले घर जावय कुंती, आले घर जावय. येते उपकारासाठी आले घर जावय कुंती. आले घर जावय कुंती, आले घर जावय. हरी येथे उपकारासाठी आले घर जावय कुंती, आले घर जावय कुंती, आले घर जावय कुंती. येथे उपकारासाठी आले घर जावय कुंती, आले घर जावय कुंती, आले घर जावय कुंती. मला सांगा, तुकोबराय जर समाजात आले नसते तर त्यांना वैराग्य प्राप्त झालं नसतं का? ज्ञानोबरायांना
समाजात येऊन जर आलेच नसते त्यांना समाधी लागली नसती का? तुकाराम महाराजांना माऊलींनी पाठवलं, जा कल्याण करा, धरणे कार्याबरोबर पाठवलं की नाही? म्हणजे आपल्यासाठी काय प्रमाण दिलं आपण? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठ, ज्यांचं वैकुंठात घर आहे ते तुमच्यासाठी अवताराला आपल्यासाठी आलेले आहेत. इथं आल्यानंतर सुद्धा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या, बस दुसरं काहीच काम नाही. तुमचं आमचं कल्याण कसं होईल एवढंच पाहिलं. आणि गेल्यानंतर सुद्धा तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. गेल्यानंतर सुद्धा तुकोबा आहे गाठ्याच्या रूपाने आपल्या समोर आहेत. माऊली ज्ञानोबा गाठ्याच्या रूपाने आहेत. आधी आपला मार्ग दाखवतात ना. अनन्य भावाने शरणदा, प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळतं ज्ञानेश्वरीमध्ये महाराज, प्रत्येक गोष्टीचं आहेत आज. आणि मग सर्व संतांनी प्रयत्न केला, बाबांनो तुम्ही आलात ना, देवाचं नाव घ्या. सांगून कंटाळले आपण, ऐका, अरे नाव घ्या, बाकी काही करू नका, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही संसार सोडू नका, तुमचा प्रपंच सोडू नका, तुमचा व्यवसाय धंदा सोडू नका, पण ज्यामध्ये आहात ना ते करत असताना भगवंताचं नाव घेऊन करा. बरं असं आहे. 9व्या अध्यायामध्ये मला श्लोक आहे. भगवंताला जेव्हा आपण समर्पण करतो ना, समर्पण सांगताना 2 श्लोक आलेत महाराज. 9व्या अध्याय 27 आणि 26. यत करोशी यत धोशी, म्हणजे अरे अर्जुना तू जे करशील ना ते मला समर्पण कर. यत करोशी, जे करशील तू, तुझ्या हातून जे तप होईल, तुझ्या हातून जे दान होईल, तुझ्या हातून जे यज्ञ होईल, जे काही कर्म करशील ते मला अर्पण कर. जे जे काही करीतो देवा, ते ते देवा समर्पो, ते ते देवा समर्पो, ते ते देवा समर्पे. जे जे काही करीतो देवा, ते देवा समर्पे, ते देवा समर्पे, ते देवा समर्पे. माफक प्रमाण देतो महाराज, मनाचं प्रमाण. जे जे काही करसी देवा, ते ते देवा सेवा समर्पे. भगवंताला समर्पण करा. आपणच जेवायचं, आपणच अन्न खायचं, आणि पोट भरलं असं पोटाला हात फिरायचा. कृष्णार्पणम, आहे ते सकळ कृष्णा, आहे ते सकळ कृष्णाची अर्पण. बाबांची आवडती प्रमाणे सर्व देवाला समर्पण करा. बस भांडण ते बाबा सांगतात, भांडण तरी झालं ना, भांडण चुकून आपल्याकडनं काही अभद्र केलं, 2-4 शिव्या गेल्या, भांडण झालं, थोडं शांत बसायचं, तेव्हा कृष्णार्पण. तो सुद्धा परमार्थ होतो. बाबा म्हणतात तो सुद्धा परमार्थ होतो, पण त्यासाठी भांडण नाही करायचं बरं का, परमार्थ होते म्हणून. यदा कधी चुकून भांडण झालं तर म्हणजे हे देवाला आपण अर्पण, कारण हे आहे त्याचं. एकले न कंठवेची म्हणून या येणे, केली निर्माण हो चौदाई होणे. आपल्याला वाटतं माझं घर आहे, माझी खोली आहे, गावाला शेती आहे. अरे सोड, तुझ्या अगोदर किती 7-12वरती नाव चेंज झाल्यात बघ. ते त्याच आहे. तू आला ना, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, अवघे शून्यच होते पायी. तिथे एक ढालगदा, ती ढालगदा म्हणजे भगवंत आहे. तो निर्माण झाला, त्याला एकट्याला करमे ना, आणि मग त्यांनी ही 14 भुवनं, खाली 7 आणि वर 7, ही 7 भुवनं त्यांनी 14 भुवनं तयार केली. बरं, त्याला करमत नव्हतं म्हणून, आणि मग तुमच्या नाव थोडी थोडी केलेली आहे, सांभाळायला दिली आहे. कोण घेऊन गेलाय महाराज सांगा बरोबर? काय घेऊन जातो आपण? आपलं आहे ते वैराग्य फक्त स्मशानात येतं महाराज, काय नाही महाराज. सगळं तिथून बाहेर पडलं की परत विचारतो, आता आपलं गेलं पाहिजे. हे स्मशान वैराग्य आपल्याला, पण अंतकरामध्ये जेव्हा कळेल ना, आणि ते कळतं महाराज, शेवटचा जेव्हा काळ येतो ना, खरंच आपण आपल्यासाठी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही रे. आणि ज्यांच्यासाठी मी रात्रंदिवस राबलो, रिटायर झालो, गावाला आलो, कुत्र विचारणं मला, ज्या भावासाठी, ज्या
प्रत्येकाचा अनुभव आहे महाराज, प्रत्येकाचा अनुभव आहे. आयुष्यभर राबलो मी, पण आता तो माझ्याकडनं देणं कमी झालं, तोंड बाय वाकडा करायला लागला. तुझं कसं झालं विचारत पण नाही महाराज, कोणी कोणाचं नाही. पण म्हणून मग संत म्हणतात तुमच्या कल्याणासाठी ते करा. बरं, हे नुसतं सांगून नाही, संतांनी, प्रत्येक संतांनी महाराज कळवळा म्हणून आपले हात जोडले. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला, म्हणावे रोवेला. 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 लागोलिया पायात विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना. महाराज मला सांगा, तुकोबारायांसारख्या संतांनी आपल्या पायाला लागावं एवढी आपली पात्रता आहे का? पण तरी सुद्धा संतांची किती खाली येण्याची तयारी असते बरं आपल्या कल्याणासाठी. पायाला लागतो आपण. बरं, हा प्रयत्न फक्त तुकोबारायांनी केलाय का? नाही ना, नाथबाबांनी पण हात जोडले. कर जोडोनी विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कुंतू विषय कामारे, वासुदेव वासुदेव म्हणा. नका कुंतू विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा वासुदेव म्हणा. नाथबाबांनी आपला हात जोडा, कर जोडोनी विनवितो तुम्हा. अरे नाथबाबांनी आपल्या पुढे हात जोडावे. ऐश्वर्यात जन्माला आले नाथबाबा, त्यांनी आपल्या पुढे हात जोडले. बाबांना हात जोडतो बरं. कर जोडोनी विनवितो तुम्हा. देवाचं नाव घ्या. हा प्रयत्न माऊलींनी पण केला. वाजत असे बोंब कुणी नायक ठिकाणी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. एवढं सांगून सुद्धा शेवटी गाते श्रोते आणि चतुर विनोदी आणि सकळांच्या पाया माऊलींनी दंडवत घालावं. अरे बाबा, तुमचं कल्याण याच्यात आहे. देवाचं नाव घ्या बरं, कारण कळवळ आहे संतांना आपल्याविषयी, कळवळ आहे. आणि हाच प्रयत्न तुकाराम महाराजांनी केला. बाबांनो, आला ना तुम्ही आता त्या गोवंडी सारख्या त्या गजबजलेल्या शहरामध्ये, आणि या ठिकाणी 17 दिवसाचा माझा उत्सव तुकारामाचा होतोय. त्या ठिकाणी जावा आणि माझ्या भगवंताच्या नावाचा तुम्ही प्रसार करा. अभंगाचं पहिलं प्रगट पसारा, नामाचे चिंतन चिंतन. प्रगट पसारा, नामाचे चिंतन. प्रगट पसारा,
ते चालते करा ते सोडविला माझा स्वामी जयसी सोडविला माझा स्वामी जयसी असाल ते करा जसे तेथे असाल ते करा जसे तेथे असाल ते करा जसे तेथे सोडविला माता स्वामी निश्चयसी सोडविला माता स्वामी निश्चयसी. बाबांनो, त्या कलियुगामध्ये उतरून जायचं असेल ना, फक्त भगवंताचं नाम आणि तेवढंच एक साधन आहे. हे कीर्तन भजन एवढं एकच साधन उरले बरं. नामाचे चिंतन करा, प्रगट पसारा, आणि काय करा, त्याचा पसारा करा. पसारा करा म्हणजे काय करा, तुकोबर आहे. अरे आपण टीव्हीवर जाहिरात पाहतो, टीव्हीवरती आहे की नाही, ती फुकट होते का? मला सेकंदाला पैशाचा, सेकंदाला 1-1.5 वर्षापूर्वी माझी थोडी ओळख होती, तिकडे 7-8 सेकंदाचे 1000 पटीने पैसे होते. 30-40,000 50,000 म्हणजे फुकट नाही ना. आपण एखादी वस्तू आणतो, त्याच्यावर ब्रँड लिहिला असतो. एखादी औषधाची बाटली आणली, पावडरचा डबा आणला, त्याच्यावर किंमत दिलेली असते. दुकानदार त्या किमतीला आपल्याला देतो, काही वेळा 10 रुपये जास्त घेतो, परंतु त्याला आतून कमिशन मिळत असतं. तसं तुकोबराय म्हणतात, अरे देवाचं नाव जर घेतलं ना तुम्ही, तुम्हाला तर पुण्य मिळणारच मिळणार, पण तुमच्या बरोबर तुम्ही अनेकांना जर घ्यायला लावलं, त्याचं 50% पुण्य मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही या ठिकाणी आज ह्या मंडळी 17 दिवसाचा सप्ताह केलाय. मंडळी, या सप्ताहाच्या कमिटीला नाही, पण याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय ना, मग तुम्ही श्रवण करणारे असाल, टाळकरी असाल, ज्यांनी झाडून घेतला असेल, ज्यांनी चढ्या टाकल्या असतील, कोणी तिकडे स्वयंपाक करत असेल, कोणी पाणी आणून देत असेल, कोणी पावत्या फाडून देत असेल, कोणी आनंद, प्रत्येकाला समान फळ आहे बरं. तो कीर्तन करतो त्यालाही तेवढंच फळ आहे, आणि ऐकतो त्यालाही तेवढंच फळ आहे. आत्ता सध्या या मानव देहाला कल्याणाकरता एवढं एकच साधन आहे, एकच आहे, ते म्हणजे संकीर्तन, भजन आणि कीर्तन. कीर्तन म्हणजे भेटा बांधायचं इथे उभं हाही नाही. भगवंताचं नाम, त्याच्या गुणांचं वर्णन करावं, लिलांचं वर्णन करावं, त्याच्या चरित्राचं वर्णन करावं, एवढं एकच आहे. आणि त्याच साधनात आता वाटोळ होत चाललेलं आहे. त्याचा बाजार झालाय, वारकऱ्यातल्या लोकांनीच केला, कीर्तनकारांनीच केलाय. त्या साधनापासून ज्याने आपलं तरायचं आहे त्याचं वाटोळ करत चाललंय. बाबा सांगतात, बाबांनो हे करा, तुम्ही पसारा करा, भरपूर करा, डबल फायदा, डबल. तुम्ही आज या ठिकाणी एवढी माणसं आहेत, उद्या येताना आणखी एक आणायचा, चल रे तू, आणि एकदा त्याला आणला इथं बसवला ना, दुसऱ्या दिवशी तो आपोआप 7:45 तयार मला गेलो पाहिजे. कारण हे 2 तास इथे जे बसता ना, तुम्ही मंदिरात येता, ध्यान करता, सकाळी काकड्याला बसता, तो जो काळ जातो ना, तो काळ आपल्या आयुष्यातला, तो त्या यमाला, चित्रगुप्ताला आपल्या आयुष्यातनं वजा करावा लागतो. तो मोजीत नाही. कथेच्या वेळेची आज्ञा नाही, आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, सदा काळ गणना आयुष्याची, सदा काळ गणना करी आयुष्याची, सदा काळ वदना आयुष्याची. कथेच्या वेळेची आज्ञा नाही, आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही.
येथे गेलेला तुमचा काळ आहा, चित्रगुप्ताला मोजता येत नाही, वजा करता येत नाही. आपल्या आयुष्यात तेवढं वाढतं बरं. म्हणून येत चला. एकटं नाही यायचं, उद्या येताना 2 आणायचे. समजा आपण जाताना ठेच लागून घेऊन पडलो, आपल्याला धरायला कोणतरी पाहिजे ना. उद्या आपण भरला पाहिजे. मी 2 दिवसांनी येणार आहे परत तिकडे कीर्तन ऐकायला. मागं बसेल पाहिजे खरंच लोकांनी ऐकलं की नाही. या तुकोबरायांचा संदेश आहे बरं. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथ तिथे. जिथे असाल तिथे भगवंताचं नाव घ्या बरं. तुम्ही स्वयंपाक करत असाल तिथे करा, शेतामध्ये असाल तिथे करा, ट्रेनमध्ये चाललाय तिथे करा, कामामध्ये आहेत तिथे करा. पण भगवंताचं नाव काय, त्याला पैसे लागतात का? अंतकरणामध्ये घ्यायचे. आणि मग त्याचं काय होतं, भगवंताचं नाव घेऊन 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 आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. प्रेम निर्माण झालं का आपलं चित्त शुद्ध व्हायला लागतं. चित्त शुद्ध झालं का एकदा का चित्त शुद्ध दुरी नाही देव त्याला, मग भगवंत भेटण्याची किंवा त्याच्याविषयी आवड निर्माण व्हायची. आणि मग आपलं अंतकरण शुद्ध होतं. आपल्या वागण्यात बोलण्यात सगळ्यात बदल पडतो महाराज. हो, महाराज म्हणतात नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तिथे. जिथे असाल तिथे करा. आता याचा एक भाव आहे, जिथे असाल तिथे करा म्हणजे तुम्ही व्यवहार दृष्टीनं. पण बाबा आणखीन एक भाव सांगतात, अजून एक भाव सांगतात, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे करा. म्हणजे कुठे आहात तुम्ही, आज ज्या स्थितीला आहात, तुम्ही आतापर्यंत माळ घातली नसेल, ह्या ठिकाणी आहात, इथं आजून सुरुवात करा. आतापर्यंत तुमच्याकडनं बरीच अनर्थ घडला असेल, नको ते खाल्ला असेल, नको ते पिला असेल. आत्ता संकल्प करा, तुकोबराया तुमचं आज कीर्तन आम्ही ऐकलं, तुमचा संदेश आम्हाला कळाला, आजपासून माझ्यात बदल. उद्यापासून अभक्ष खाणार नाही, नको ते पिणार नाही, तुझं भगवंताचं नामस्मरण करेल. असाल ते करा जेथ तिथे. ज्या ठिकाणी तुम्ही आज आहात, ज्या वयात आहात हेही ठिकाण आहे, त्या कर्मात तुम्ही आहात हेही ठिकाण आहे. तुम्ही आतापर्यंत जे केलं असेल, नवे नवे काही मंडळी नामस्मरण करून अष्टसात्विक भाव वगैरे प्रकट होत असतील, त्याही स्थितीत आले असतील, त्यांनी सुद्धा तेच करा, तेच करा. असाल ते करा जेथ तिथे. आणि मग असं केल्यावर काय होईल, खरं मला म्हणतात असं केल्यावर काय होईल, अरे तुमचा प्रत्येक संकटात माझा भगवंत उभा राहील, नवे नवे प्रत्येक ठिकाणी सहाय्य करेल. अभंगाचं दुसरं सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, सोडविल माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, सोडविल माझा स्वामी निश्चयी, सोडविल माझा स्वामी निश्चयी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, सोडविल माझा स्वामी निश्चयसी. महाराज सांगतात, बाबांनो तुम्ही भगवंताचं नाव घेतलं ना, माझा स्वामी तुम्हाला नक्की सोडवीन ही मी प्रतिज्ञा करतो. सोडवीन माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. आता मला इथे म्हणायचं, तुकोबराया आम्हाला सांगा, प्रतिज्ञा कोणी करावी? प्रतिज्ञा कोणी, प्रतिज्ञा आणि शपथ यामध्ये फरक आहे बरं मंडळी. प्रतिज्ञा त्याला म्हणतात, एखादी गोष्ट ही मी नक्कीच करेन आणि ही जर माझ्याकडनं झाली नाही तर माझं असं असं वाटोळं होईल, याला म्हणतात प्रतिज्ञा. आणि शपथ, शपथ कशाला म्हणतात? शपथ त्याला म्हणतात, हे जर असं झालं नाही तर माझं पूर्ण वाटोळं होईल. तेव्हा शपथ, शपथ घेऊन सांगतो, आणि जर ती शपथ घडलं नाही तर पूर्ण वाटोळं होतं. या प्रतिज्ञेमध्ये जेवढा संकल्प केला असतो तेवढंच वाटोळं होतं, शपथेनं मात्र पूर्ण वाटोळं होतं. शपथेच्या आणि प्रतिज्ञेमध्ये फरक आहे. पण मला एक सांगा मंडळी, प्रतिज्ञा कोणी करावी? प्रतिज्ञा कोणी करावी? ज्याला ती पूर्ण करायची त्यांनी करावी ना. मी जर म्हटलं मी आज अशी प्रतिज्ञा करतो
उद्या संध्याकाळी या संत तुकाराम महाराज मंडळाच्या वतीनं तुम्हाला आल्या आल्या सगळ्यांना महिलांना एक एक साडी आणि पुरुषांना एक एक धोतर जोडी मी प्रतिज्ञा करतो ते देतील. मला सांगा ती पूर्ण होईल का? मी म्हणलं मी करतो तर ते कदाचित करता येईल. म्हणजे ज्याला ती पूर्ण करायची आहे ना त्यांनी ती प्रतिज्ञा करावी ना. इथे तुकोबराय प्रतिज्ञा करतात, सांगतात सोडवीन माझा हारी सोडवीन याची प्रतिज्ञा मी करतो. असं काय शक्य आहे बरं? अरे ज्याने प्रतिज्ञा करावी ना त्यांनी ती पूर्ण करावी. तुम्ही सांगताय सोडवीन माझा हारी, परंतु काय संतांना तो विश्वास आहे मंडळी. त्याचं कारण असं आहे, कारण संतांच्या प्रतिज्ञेला भगवंताचं अधिष्ठान असतं. भगवंताचं अधिष्ठान असतं. ज्या प्रतिज्ञेला भगवंताचं अधिष्ठान असतं ना ती प्रतिज्ञा पूर्ण होते. आणि ज्या प्रतिज्ञेला भगवंत आपलं अधिष्ठान काढून घेतो ती प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. युद्ध करायचं ठरलं कौरव आणि पांडवांचं, थोडीशी द्विधा मनस्थिती होती. कोणी म्हणतं नाही करायचं, कोणी म्हणतं करायचं. धर्मराजा म्हणले कशाला युद्ध पाहिजे? अर्जुन नाही युद्ध करायचं, भीमसेन नाही युद्ध करायचं, द्रौपदी कशाला करायचं? अगा तुझे केस मोकळे सोडलेत ना. भीमदादा म्हटलं तुला आठवत नाही त्या दुर्योधनानं तुला मांडीवर बसवण्याकरता ओढली, त्यावेळेला मी प्रतिज्ञा केली ना तुझी याची मांडी फोडून तुझ्या रक्ताने तुझी वेणी बांधील. माझी प्रतिज्ञा नाही ही सुद्धा. याही प्रतिज्ञेला भगवंताचं अधिष्ठान होतं. आणि तू कुशाल म्हणते युद्ध नाही करायचं. आणि त्यावेळेला मग भगवंताला पाचारण केलं, भगवान कृष्णाला. आणि मग ती भगवान कृष्णाची शिष्टाई म्हणून भगवंत येतात. आणि कौरांकडे आल्यानंतर भगवंताचा येण्याचा समाचार मिळाला असतो. सगळं शहर सज्ज करतात, सगळ्या बाजूने रांगोळ्या, पूर्ण हस्तिनापूर पूर्ण सजवलं जातं. आणि विदुर काका मात्र त्या ठिकाणी निघून आले असतात अगोदरच. कारण का विदुर काका हे युद्ध व्हायच्या अगोदर धृतराष्ट्राला समजावून सांगत होते महाराज की बाबा एखाद्या गावामुळं जर आपल्या जिल्ह्याचं वाटोळ होत असेल तर ते गाव बाजूला करावं. नीती सांगत होते विदुर काका. एखाद्या तालुक्यामुळं जर राज्याचं वाटोळ होत असेल तालुक्याला दुर्लक्षित करावं. एखाद्या माणसामुळं घराचं वाटोळ होत असेल ना त्याला वाटोळ करावं. आणि हे सांगत होतं धृतराष्ट्राला कोण? विदुर काका. आणि त्यांनी सांगितलं धृतराष्ट्रा अरे या दुर्योधनामुळं या पूर्ण पांडव कुळाला, आपल्या या संपूर्ण कुळाला, कौरव कुळाला सुद्धा बट्टा लागणार आहे, याला बाजूला कर. हे ऐकलं विदुर काका. विदुर काकाचं बोलणं ऐकलं दुर्योधनाने आणि त्याला बाहेर बोलवलं. काय बोलता काका? म्हणजे हा कोण म्हातारा, याला बाहेर काढा. अरे तू काय बाहेर करतो? आत्ता चाललो, हे बघ ही शस्त्र पण ठेवली. उद्या जेव्हा तुझं युद्ध होईल ना मी पांडवांच्या बाजूने तुझ्या बाजूने पण नाही. तुला वाटत असेल मी आता युद्ध बाहेर चाललोय म्हणजे त्यांना मदत करेल, त्यांनाही करणार नाही, धिक्कार करतो. आणि त्यावेळेला काका निघून गेले आणि एका गंगेच्या काठीवर राहिले होते बरं का महाराज. त्यांची पत्नी सुलभा, दोघं बस दिवसभर पानं खायची, वाळलेली पानं खायची, झोपडी केली आणि गंगेच्या काठावरती भगवंताचं नामस्मरण करायचं. ज्या वेळेला भगवंत येणार आहे शिष्टाई करण्याकरता युद्धाची त्यावेळेला कळालं विदुर काकाला खूप आनंद झाला. मला काय सांगायचे, भगवंताच्या भक्ताच्या प्रतिज्ञेला भगवंताचं अधिष्ठान असेल हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि मग भगवंत येण्याची वेळ झाली. विदुर काका रस्त्यात जायला निघाले आणि काकीने विचारलं का हो देव तुम्हाला ओळखतो ना? तेव्हा का तुमची नजर जाते ना? देवाला तुमचं नाव माहिती आहे ना? तुम्हाला जर ओळखलं ना देवाला फक्त माझ्याकडे बघायला सांगा बरं. काका म्हणाले अगं तुम्हाला नुसतं ओळखत नाही, मला पहिल्यावर काका म्हणतो बरं, काका म्हणतो. आणि मग दोघे येतात, रस्त्याला उभे राहतात. भगवंताचा रथ येतो. दुर्योधन तयार असतो सगळं सुसज्ज घेऊन, शामियाना मस्त उभारलेला असतो. जेवणाची सगळ्या प्रकारची वैभव जेवणाकरता तयार केलेलं असतं. आणि भगवंताचा रथ जेव्हा आलो तेव्हा काका आतुरतेने पाहतात देवाकडे, आतुरतेने पाहतात. आताच बघेल. आणि मग देवाची दृष्टी जाते काकाकडे. मनात चाललं असतं का यांनी माझ्या घरी फक्त एकदा जेवायला यावं, एकदा यावं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आपल्या अंतकरणामध्ये काय चाललेलं असतं ना ते फक्त दोघांना माहित असतं, एक तर आपल्याला आणि एक भगवंताला.
कारण तो अंतर्यामी आहे. अंतर्यामी याचा अर्थ असा आहे की आपल्या अंतकरणाचा जो यमन करतो त्याला अंतर्यामी म्हणतात. विदुर काकाच्या मनातला भाव ओळखला आणि काकाला हात केला. काकाच्या डोळ्यात धारा चालल्या होत्या. सुलभाने बघितलं, काका ते यावंच नव्हते. माझ्या सुलभेला भगवंताचं दर्शन करायचं होतं, झालंच नाही. देव निघून गेले. सुलभा काकी घरी आल्या, विदुर काका आले. अगं देवानी मला सांगितलंय, असा हात केलाय म्हणजे नक्की देव आपल्या घरी येणार आहे, येणार आहे. आणि मग सुलभाबाईनी काकीने आमच्या देवाची तयारी सुरू केली. काय तयारी, काय आहे त्यांच्यामध्ये? इकडे दुर्योधनाने शाम्यानामध्ये दिलं आणि मग ती शिष्टाई सुरू झाली. प्रतिज्ञा मला सांगायची. देवाला सांगितलं देवाने, अरे पांडवांना फक्त अर्ध राज्य दे, तुम्ही अर्ध घ्या, तुम्ही अर्ध घ्या. कशाला युद्ध करता? नाही नाही, अर्ध सुद्धा नाही देणार, अर्ध पण नाही देणार. बरं मग असं कर, 5 गावं तरी दे, 5 गावं. तिथे मात्र दुर्योधन तयार झाला 5 गावं द्यायला. देवाला वाटलं तर हा जर तयार झाला युद्ध संपलं, आपल्याला युद्ध करायचंय, याचा नाश करायचा आहे. कारण भीमाने माझ्या प्रतिज्ञा केलेली आहे, माझ्या भीमाची प्रतिज्ञा मला खरी करायची आहे. याची मांडी फोडून याच्या रक्ताने द्रौपदीची वेणी बांधायची. मग ही प्रतिज्ञा जाईल कुठे? देवानी अर्जुन जेव्हा दुर्योधन म्हटला हा 5 गावं तयार आहे, देवानी थोडंसं डोकं चालवलं. गावच अशी मागितली ना, अशी गावं मागितली आपल्या भारतातून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास ही 4 गावं जर काढली तर भारतात राहिलं काय? अशीच गावं मागितली. हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, 4 गाव. आणि त्या प्रत्येक गावामध्ये कौरवांचा अपमान झाला होता. अशी गावं मागितली. 4 गावं मागितली आणि सांगितलं 5 तुला द्यायचं तर दे, कोणतंही दे. की नाव ऐकल्यावर दुर्योधन म्हणाला, हे आता 5 काय, सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा देणार नाही. प्रतिज्ञा दुर्योधनाची. या प्रतिज्ञेला भगवंताचं अधिष्ठान नव्हतं मंडळी. ती पूर्ण झाली का? नाही झाली. पण पांडवांची प्रतिज्ञा, अहो युद्धच जिंकलं महाराज. त्या अधिष्ठानाला काय होतं? भगवंताचा आधार होता. त्या प्रतिज्ञेला अधिष्ठान होतं. काही वेळेला काय असतं, भगवंत स्वतःची प्रतिज्ञा सुद्धा भक्तासाठी बाजूला ठेवतो. बाबा गोड सांगतात महाराज, गुरुवर्य चंद्रशेखर महाराज अतिशय गोड सांगतात, अतिशय गोड सांगतात. भक्ताच्या प्रतिज्ञेकरता आपण केलेली प्रतिज्ञा बाजूला ठेवतो, पण भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करतो. भीष्म पण केला खरा धनुर्धरा. भीष्माने प्रतिज्ञा केली होती. भीष्माने काय, की तुला एकदा तरी शस्त्र धरायला लावी. ज्या वेळेला अर्जुनाने भगवंताला मागून घेतलं तेव्हा सांगितलं, मी येतो तुझ्या बाजूनी, माझं सैन्य, माझी नारायणी सेना, माझी यादी सगळी सेना तिकडे असेल, मी एकटा तुझ्या बाजूने असेल, मी शस्त्र आता धरणार नाही, फक्त सारथ्य करील. पण सांगेन गोष्टी युक्तीच्या 4 आणि 4च सांगितलं मला. अख्ख्या महाभारतात 4 गोष्टी सांगितल्या, फक्त 4 गोष्टी सांगेल. मी युद्धात शस्त्र धरणार नाही. एखादा म्हणला असता, त्या दुर्योधनाने ऐकलं, म्हणा याला काय कळतं रे अर्जुनाला, अरे हा नाही बाण चालवणार, हा नाही काही मदत करणार, नाही याचं सैन्य कशाला घेतलं, अरे काय माहिती. आणि ज्या वेळेला भीष्माचार्यांनी बाण सोडून 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 अर्जुनाचं कवच तोडलं, मुकुट तोडला, भीष्माचार्य होता. जेव्हा भीष्माचार्यांना बाण यायचा ना, तर अर्जुनाचा रथ थोडासा हलायचा, एवढा, जास्त नाही, एखादा फूट मागं सरायचा. आणि अर्जुन बाण सोडायचा ना, भीष्माचार्यांचा रथ 10 फूट मागं जायचा. आता कौतुक कोणाचं करायला पाहिजे? ज्याचं 10 फूट रथ जातोय त्याचं कौतुक केलं पाहिजे ना. मला प्रतिज्ञा सांगायची फक्त, की तुकारामाने प्रतिज्ञा केलेली आहे, ती कशी खरी आहे मला याच्यावर फक्त थोडंसं बोलायचं. अरे ज्याचा 10 फूट मागं जातोय त्याचं कौतुक नाही, फक्त थोडासा मागं सरतोय त्याचं कौतुक. वा भीष्मा, भगवान कृष्ण म्हणायचे, वा भीष्मा. अर्जुन म्हणाले, देवा अरे मी 10 फूट मागं सरतो रे, भीष्माचार्य तर एवढा सरतो, तू वा भीष्मा म्हणतोय. अर्जुना तुला नाही कळायचं रे, अरे तू 10 फूट त्याचा मागं रथ सारतोयस ना, त्या रथावर तू जक्कड म्हातारा बसताय रे. आणि तुझ्या रथावर बघ अनंत कोटी ब्रह्मांडाचा भार घेऊन मी उभा आहे, अनंत कोटी, तरी सुद्धा तुझा रथ हलवतोय. सांग कुणाचं कौतुक करू, कुणाचं कौतुक करू. आणि असं करता असताना अर्जुनाचं कवच तोडलं, मुकुट तोडला, आणि दुसरा बाण अर्जुनाच्या छातीत घुसला आणि अर्जुना मूर्छा आली. बस. आणि अर्जुन बेशुद्ध पडला.
बराच वेळ झाला फक्त भीष्माचार्यांचे बाण येतात, अर्जुनाचा एकही बाण जात नाही म्हणून भगवंतानी मागवून पाहिलं तर माझा अर्जुन मूर्छित पडलेला आहे. क्रोधावला राग आला, सहन नाही होत भक्ताची, सहन नाही होत. महाराज ज्या वेळेला नरसिंह अवतार झाला ना भक्त प्रल्हादासाठी, देवाचे खवळले होते नुसते, आडवा घेतला त्याला, मांडीवर घेतला, ठरा पाडलं, त्याची आतडी कातडी गळ्यात घेतली. कोण शांत करणार देवाला? भक्तासाठी क्रोधच येतो देवाला. माझ्या अर्जुनाला बाण मारला, काहीच विचार केला नाही, मोडकं चाक घेतला, हा अंगावर धावला. बस. भीष्माने प्रतिज्ञा केली होती, देवाने आपली प्रतिज्ञा मोडली. माझा हा मुद्दा आहे. देवाने प्रतिज्ञा केली होती की मी शस्त्र हातात धरणार नाही, देवाने त्या प्रतिज्ञेला बाधा आणली. पण माझ्या भक्ताची प्रतिज्ञा खरी केली भीष्माचार्यांची. एकदा ते तुला शस्त्र हातात धरायला. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले विठ्ठल म्हणून तुम्हाला म्हणतात, अरे आम्ही प्रतिज्ञा करतोय, आम्हाला माहिती आहे आमच्या प्रतिज्ञेला भगवंतात अधिष्ठान ती पूर्ण होणार. तुम्ही नामस्मरण करा. प्रतिज्ञा ही दासी सोडवील माझा हरी. 9 दिवस युद्ध झालं महाराज, 9 दिवस आहे ना आपल्याला, 9 दिवस युद्ध झालं. आणि 9 दिवस, आणि भीष्माचार्यांना सवय होती संध्याकाळी युद्ध संपलं की त्यांच्या शिबीत यायचं. दिवसभरामध्ये आपल्या जिकडनं जे काही कर्म घडलं असलं, कोणाचं मुडकं तोडले, कोणाचं काय मारले, बस भगवंताचं ध्यान करायचं, ध्यानाला बसायचे. 9 दिवस ते सेनापती होते. आणि मग संध्याकाळी दुर्योधन त्यांच्या शिबिरात आला, ते ध्यानाला बसले होते, भगवंताचं ध्यान करत होते. आणि सांगितलं, आवाज आला, डोळे उघडले. दुर्योधना आपण, हा सेनापती महाराज मी आलो. काय न केलं मला सांगा. युद्ध सुरू होऊन किती दिवस झाले? 9 दिवस. सेनापती कोण आहात? मीच आहे. किती पांडव मारले? एकही नाही. 9 दिवस युद्ध करून सुद्धा तुमच्याकडून एकही पांडव मेला नाही. आमचं खाता आणि त्यांना जागता. अन्न काढलं, बरं अन्न काढलं. मंडळी, कुणाचं अन्न काढू नये. आणि मग भीष्माचार्याला सहन नाही झालं. दुर्योधना तुझं अन्न खाणे म्हणून तेवढा बोलतोस? अरे तुझ्यासाठी माझं नाव वेगळं, देवव्रत नाव होतं माझं. तुम्हाला राज्य मिळावं म्हणून स्वतः प्रतिज्ञा केलेला माणूस आहे मी, म्हणून माझं भीष्माचार्य नाव पडलं. तुझ्या कुळाचा मी कुलगुरू असताना तू मला माझं अन्न काढलं, आणि त्या रागात त्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. भीष्माची प्रतिज्ञा महाराज, भीष्माची प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा ही दासी केली, मला इथं बोलायचं आहे. एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. आणि मग काय? कारण का युद्ध संपलं, धर्मयुद्ध होतं. संध्याकाळी इकडची माणसं तिकडच्या गोटात, तिकडची माणसं या पक्षात कुजबुज चालायची. कारण नातेवाईक होतं ना आपले, कोण गेले कोण राहिले, आपली किती माणसं मेली, प्रत्येकाचं सांत्वन. आणि असं करता करता ही बातमी कळाली की भीष्माचार्यांनी आत्ता प्रतिज्ञा केली. आणि ती पांडवांकडे ती बातमी आली. मंडळी, बातमी आल्यानंतर सगळे शांत बसले, कुणी कोणाशी बोले ना. धर्मराज काही बोले ना, अर्जुन काही बोले ना, भीमाने डोक्याला हात लावलेला आहे, नकुल सहदेव शांत, द्रौपदी शांत. आता करायचं काय? भीष्माची प्रतिज्ञा आहे, ती पूर्ण होणार. आणि मग म्हणे आता बोलवा, आपण आणले ना सांगेना गोष्टी युक्तीच्या 4, त्याला बोलवा. त्याला बोलवलं. सात्विकी आणि तो घेऊन आला. कृष्णाने पाहिलं, अरे का बसलाय तुम्ही असे डोक्याला हात लावून? काय चिंता आहे तुम्हाला? कोणी काही सांगायला तयार नाही. अरे म्हणे अभिमन्यू गेला तेव्हा सुद्धा तुम्ही एवढे दुःखी नव्हता रे, असं झालंय काय नक्की? आणि मग धर्मराजाला विचारलं, धर्मा काय झालंय? खाली मान घाल. अर्जुन काही सांगेना, भीम काही सांगेना. भगवान कृष्ण विनंती करतायत. द्रौपदी का पाहिलं, द्रौपदी तू तरी सांग काय झालंय? द्रौपदीने वरमान केली, देवा मी सांगते पण मला एक अभय द्या. अगं काय, माझं सौभाग्य सुरक्षित राहील याची पहिली मला तुम्ही ग्वाही द्या, मग मी सांगते. अगं काय असं आहे देवा, ह्या जगामध्ये मंडळी बारीक आहे का बरं, महाराजांच्या मुखात ऐकलेलं आहे, 2 देवता आहेत.
त्याला विश्वदेवता म्हणतात. ते जोड देवता आहे, त्या जोड देवता दोघे जणी आणि एकत्र अजूनही बरं का फिरत असतात, सगळीकडे फिरतात आणि त्यांचं काम एकच आहे. आपण काही बोलतो ना ते ऐकतात, तथास्तु म्हणतात, तथास्तु म्हणतात. आपण म्हणलं ना काय करू झालं, उद्या निवडणूक आली, मी उभं राहायचं होतं आणि मी जर पडलो तर ते पटकन तथास्तु म्हणणार. तसंच होतं. म्हणून न्यूनगंडाने आपलं कधी वाईट चिंतायचं नाही. आपण यदा कदाचित आपल्या बाजून ती देवता गेली तथास्तु म्हटली तर नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं. हा नक्कीच आहे. निगेटिव्ह बोलायचं म्हणजे पॉझिटिव्ह करून बोलायचं. हा मला लाडू आवडत नाही असं म्हणायचं नाही, मी लाडू खात नाही. हा पॉझिटिव्ह बोलायचं, चांगलं बोलायचं आपल्याविषयी. झोपी सांगते त्या जोड देवता मी आता जे मुखातून सांगेल ते सांगत असताना जर त्यांनी ऐकलं तथास्तु म्हटल्या तसं झालं तर कृष्ण म्हणला तुला सौभाग्याचा अभय मी देतो, सांग आता काय. आणि मग द्रौपदीने सांगितलं भीष्माचार्यांनी आता प्रतिज्ञा केली आहे की उद्या ही पृथ्वी निपांडवी करील. कृष्णाने हातच लावला हाताला. आमचे गुरुवारी सांगतात की डायरेक्ट कृष्ण मला मेलो आता नाही जगत. द्रौपदी धर्मा भीमा मी निघालो बरं, आता माझं काम. अरे कुठं चाललास आम्हाला सोडून, सांगे ना गोष्टी युक्ती त्याच्यात. द्रौपदी म्हणजे आता तू मला अभय दिले ना, आम्हाला टाकून चालला कुठं. अगं भीष्माची प्रतिज्ञा आहे, माझा अधिष्ठान आहे त्या प्रतिज्ञेला. देवाने सांगितलं द्रौपदी एक काम कर, आता मी सांगतो तुला त्याचं मी अधिष्ठान काढून घेतो, मी सांगाल ते कर. काय आता तू माझ्याबरोबर चालायचं. कुठं चालायचं हे बघ, आत्ता दुर्योधन तिथून गेला असेल, दुर्योधनाची भेट झाल्यामुळं त्याचं भीष्माचार्यांचं मन कलुषित झाले असेल, ते परत ध्यानाला बसले असतील, माझं ध्यान करत असतील. तू तिथे जायचं, काचेच्या बांगड्या घालायच्या इथपर्यंत बांगड्या, पूर्वी लोक घालायच्या काचेच्या बांगड्या. असं होतं पूर्वीच्या महिला, जेवढ्या जास्त बांगड्या आणि जेवढं जास्त मोठं कुंकू तेवढं नवऱ्याचं आयुष्य जास्त, असा भाव होता. आता जाऊ द्या, आता ते नाही हे नाही. बांगड्या घाल, पायाचा चपला काढ. पण देवा मी एकटी आता त्या रणांगणातून, अगं तिथे मांसाचा चिखल झालेला आहे, कोणाचा हात तुटलाय, कोणाला पाय तुटलाय, कोणाचं मुंडकं तुटलंय. मी आहे बरोबर, तुझा सेवक म्हणून मी येतो, तुझा हुजऱ्या म्हणून मी येतो. स्वतः देवाने द्रौपदी चपला घेतल्या बरं, सेवकाच्या धरुणी पादुका नारदाच्या घेतल्या होत्या की नाही, दान दिलं तेव्हा. हा आणि मग देव पुढे एक घोंगडी घेतली, तिचा घोंगटा केला. घोंगटा कळतो का, आपण गावची सगळे आपलं माहिती सगळं. आणि मग देवाबरोबर द्रौपदी गेली. भीष्माचार्य ध्यानाला बसले होते. अरे ओ ध्यान लावलं तर छान ध्यान, आणि गेलं कारण तिथे सौभाग्यवतीला परमिशन होती याला. द्रौपदीने नमस्कार केला आणि बागड्यांचा खळखळ आवाज झाला. असा आवाज झाल्याबरोबर भीष्माचार्यांनी पाहिलं कोणीतरी सौभाग्यवती आलेले आहे, दर्शन घेतलेलं आहे. आशीर्वाद देऊन टाकला, सौभाग्यवती भव. बस आशीर्वाद ऐकल्याबरोबर द्रौपदीने टाळीच वाजवली. महाराज हा टाळीच वाजवली. भीष्माचार्यांनी डोळे उघडले. कोण? द्रौपदी तू, आणि यावेळेला इथे का आली? काय नाही, तुमचं दर्शन घ्यायला. अगं पण मी आता तुला आशीर्वाद दिला. ऐकला देवा, तुझ्या अगोदर आता दुर्योधन गेला, तुझ्या 5 पतींना मारण्याची प्रतिज्ञा मी केली, आता तुला आशीर्वाद देऊन बसलो. मला एक सांग, तुझ्या 5 नवऱ्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली नाही, सांग तुझ्यावर कोण आलाय? द्रौपदी म्हटली कोण नाही, माझा एक सेवक आहे. कोण आहे सेवक? कोण आहे तुझा हुजऱ्या? बाहेर बसलाय. बाहेर आले, घोंगडी घेऊन बसला होता. घोंगडी म्हटली कृष्णा काय केलं तरी? अरे काय केलंस हे? मी आत्ताच प्रतिज्ञा केली होती. कृष्ण मला काय करू भीष्मा, पांडवावर माझा प्रेम आहे रे, माझे भक्त आहेत ते, मी काय करावं? काय नाही, आता तुम्ही एवढं सांगा तुमचं मरण कशात आहे ते उद्या सांगा, तुमचं मरण कशात आहे. आणि मग भीष्माचार्याने स्वतःचं मरण सांगितलं. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती, महाराज ती खोटी पाडली, अधिष्ठान काढून घेतलं. एवढी संतांमध्ये ताकद असते. तुमच्या सैन्यामध्ये एक नपुसक आहे, त्या शिखंडीला पुढे बसवायचं. मी नपुसकावरती बाण चालवत नाही, बस त्याचा बाण येईल आणि अर्जुनाने माझ्यावर बाण सोडायचं. आणि त्या शिखंडीला बसवलं आणि अर्जुन मागणं, तो फक्त ऍक्शन करायचा आणि अर्जुनाचा बाण. तर भीष्माचार्यांना कळायचा हा बाण कोणाचा आहे. आणि शिखंडीमध्ये काय टाकत एवढा जोरात बाण मारायची.
स्वतःचं मरण सांगितलं महाराज. प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. म्हणजे भगवंतानं अधिष्ठान काढून घेतलं ना, आपलं स्वतःच प्रतिज्ञा पुरी करतो. भक्ताचं एका भक्ताला वाचवण्याकरता दुसऱ्या भक्ताची प्रतिज्ञा अपूर्ण करतो. म्हणून तुकाराम म्हणतात, अरे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. सोडविला माझा स्वामी निश्चय, सोडविला माझा स्वामी निश्चय, सोडविला माझा स्वामी निश्चय. सोडविला माझा स्वामी निश्चय. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, दासी केली आम्ही. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. मी मगाशी एक प्रश्न विचारला होता की ज्यांनी प्रतिज्ञा करावी त्यांनी पूर्ण करावी. मग तुकाराम महाराज कशी प्रतिज्ञा करतात? तर उत्तर हे आहे की तुकाराम महाराज हे भक्त आहेत, देवाचे आवडते आहेत. महाराज बरीच मंदिरं पाहिजे बरं का. सुनील महाराज आवडून बोलावं असं वाटतं. तुकाराम महाराज मंदिर बऱ्याच ठिकाणी पाहिली, उत्तरेश्वर महाराज. परंतु तुकाराम महाराजांना एवढं आवडीनं जवळ घेणारं मंदिर मी आज पहिल्यांदा पाहिले. इथे बऱ्याच ठिकाणी मंदिर आहेत, तुकाराम महाराज पुढे पांडुरंग माग आहेत, रुक्मिणी माग आहेत. इथे जे मंदिर आहे ना, त्यांनी आपल्या भक्ताला जवळ घेतलं. इकडून पांडुरंग, इकडून रुक्मिणी आहे, मध्ये महाराजांना बसवले तुम्ही. ही कल्पना ज्यांच्या मुखात आली असेल ना, डोक्यात आली असेल ना, खरोखर अवर्णनीय कल्पना आहे. तिथं गेल्यानंतर माझा भाव प्रगट झाला. आणि असे तुकोबार आहे. तर एवढे देवाची आवडते आहेत. भगवंतानी एका बाजूने घेतलंय, इकडून रुक्मिणी आहे, मग तिची प्रतिज्ञा आपण राहील का? म्हणून महाराज म्हणतात, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. आम्ही जरी दास असलो ना तरी आम्ही प्रतिज्ञा करतो. सोडवीन माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ही दासी केली अशी. बरोबर, ठीक आहे ना? तुम्हाला वाटत असेल की आम्ही आतापर्यंत आमच्याकडनं काय घडलंय काय नाही, आम्ही कसं करावं, कसं नाव घ्यावं. अरे काळजीच करू नका. तो ते पाहत नाही. मागचं सोडून द्या, पुढचं कसं करायचं बघा. अभंगाचं तिसरं चरण. गुण दोष नाही पाहत कीर्तनी, गुण दोष नाही पाहत कीर्तनी, गुण दोष नाही पाहत कीर्तनी, गुण दोष नाही पाहत कीर्तनी. प्रेमे चक्रपाणी वश होय, प्रेमे चक्रपाणी वश होय. माझा स्वामी निश्चय सोड विन माझा स्वामी निश्चय. प्रेमे चक्रपाणी वश होय, प्रेमे चक्रपाणी वश होय. सोडविल माझा स्वामिनी जयती, सोडविल माझा स्वामिनी जयती. महाराज पुढे सांगतात, गुण दोष नाही पाहत कीर्तनी. महाराज कीर्तनामध्ये भजनामध्ये दोष असतात काय? गुणदोष सांगता तुम्ही? त्याचा अर्थ असा आहे, हा व्यवहाराचा शब्द आहे. आपण लोक एखाद्या घरी कोणी गेलं म्हणजे ते जरा सुखदुःखात आहे. दुःखात आहे का सुखात आहे? गेला म्हणून दुःख आहे आणि आता सगळं इष्ट मिळणार आहे म्हणून सुखात आहे, असं त्याचा अर्थ आहे का? आपण म्हणतो तो सुखी दुःखी आहे. आपण दुकानात गेलो, एखाद्या बाबा कसं आहे साखर म्हणे 35 रुपये किलो आहे, काहीतरी कमी जास्त करा ना. आपण म्हणतो की नाही, कमी जास्त करा. तो म्हणतो कमी तर करू शकत म्हणजे जास्त करू शकतो. म्हणजे हा व्यवहाराचा शब्द आहे, कमी जास्त करा, सुख दुःखी. तसं गुणदोषाचा अर्थ फक्त गुण, दोष दोष नसतातच कीर्तनामध्ये महाराज. भगवंताच्या नामात काय दोष आहे? तुमच्याकडे जे आहेत ना ते सगळ्या गुणांचं तो अवलोकन करतो आणि तो तुम्हाला जवळ घेतो. तुम्ही किती आनंदाने किती भावाने पाहतात. कीर्तन किती मनापासून करत आहात का कीर्तनामध्ये फक्त पाकिट मिळावं म्हणून बडबड चाललेले हे नक्कीच पाहतो महाराज. सगळ्यात वाटोळं करण्याचं, स्वतःच वाटोळं करण्याचं ठिकाण हे आहे बरं महाराज. नाही बोलत महाराज, मला इतकी चीड येते ना, सांप्रदाय वाटोळ होत चाललंय हो. इथे उभं राहून आई काय बाप काय सांगणार, घरी जाऊन मी पाहिले यांचे आई बाप काय ते. आमच्याकडे घाटकोपरला माने महाराज घाटकोपरला खालून येऊन सांगतो, बाईचं कीर्तन ठेवलं होतं, योगा मला जायला मिळालं होतं. पवडा म्हणा पवडा,
अरे कीर्तनामध्ये तुम्ही काय चौरी सोडता काय? हा तमाशा करून टाकला काय कीर्तनाचा? हा? एवढं एकच साधन आहे ना. गुणदोष नाही पाहत कीर्तनी. तुम्ही आतापर्यंत काय केलंय, कसे वागलायत पाहणार नाही भगवंत. फक्त आत्ता इथून पुढे भगवंताला अर्पण करा. हा संकल्प करा भगवंता. बस माझा थोडा विषय राहिले. महाराज बाबा तुमचं आता वय किती? बाबा तुमचं वय किती आता? किती? 62? 64. मला सांगा 64. आता तुम्ही 100 वर्षाचं आयुष्य आहे समजा, असं तुम्हाला 100 वर्ष मिळणार 100%, त्याच्या पुढे पार करणार. 64 वर्षाचं आयुष्य निघून गेलं, राहिलं किती वर्ष आता? 36 वर्ष राहिले. बरोबर ना? गणित बरोबर आहे माझं. 36 वर्षाच्या आयुष्यामध्ये 18 वर्ष तुम्ही झोपेत जाणार आहे. मग खरं आयुष्य किती राहिलं आपलं? 18 वर्ष राहिलं. आपण संकल्प केला पाहिजे. माझा आज एवढा विषय, माझा आता 62 चाललंय. मला नाही वाटत मी 75 पार करेन म्हणून. जुने लोक करत होते. पण हा विचार केला पाहिजे, माझा आयुष्य 80 असेल तर आता माझे 15-20 वर्ष राहिले, त्यातला अर्ध तो झोपेत जाणार आहे. मला उरलं किती? बस मी आतून चांगला वागेल, नाही कुणाला द्वेष करणार, नाही कुणाशी वैर करणार, नाही माझं माझं करणार. हाही त्यामध्ये समाधान. आणि भगवंता बस तुला नाही विसरणार. कारण का जसं ठेवायचे ते तुला ठेवायचे, आमच्या हातात काहीच नाही. हा भाव जेव्हा आपल्या अंतःकरणात तयार होईल ना, तिथून पुढे मग भगवंत मात्र तुमचे गुणदोष पाहणार आहे. तुम्ही नक्की चांगले बघायला सुरुवात करा. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमी चक्रपाणी वश्य होय. चक्रपाणी म्हणजे ज्याच्या हातात चक्र येतो. पाणी म्हणजे चक्रपाणी, तो भगवंत तुम्हाला वश झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, भजन करा, भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाल ते करा जेथ तेथे. सोडविन माझा स्वामी निश्चयची, प्रतिज्ञाई दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमी चक्रपाणी वर्ष होई. मंडळी भगवंताला प्राप्त करण्याकरता भक्ती करावी. काही मंडळींनी, काही भक्तांनी वैर केलं. मंडळी आपण म्हणतो रावणाने सीता पळवली, आपला अभ्यास कमी, आपला विचार कमी. रावणाच्या राज्यामध्ये काय कमी होतं महाराज? भगवान शंकराचा भक्त होता तो. सीतेपेक्षा कितीतरी सुंदर स्त्रिया त्याच्याकडे होत्या. 80 सहस्त्र त्या सुंदरा कामिनी, 80 सहस्त्र त्या सुंदरा कामिनी, कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी, मंदोदरी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80 सहस्त्र त्या सुंदर कामिनी, 80 सहस्र सुंदर कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी, मंदोदरी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 पत्न्या होत्या मंडळी. आपल्याला एक संपाद येत नाही. 80,000. आणि मंदोदरी सारखी पतिव्रता स्त्री त्याची पत्नी होती. मग सीतेपेक्षा कमी होत्या का? पण त्याने पाहिलं, मला मोक्ष पाहिजे असेल, भगवंताला प्राप्त करायचं असेल ना,
याच्यावर वैर केलं पाहिजे. काय त्याची बायकोच पळवायची, येईल मला मारायला. महाराज युद्ध होत असताना त्यांनी एकट्याचा उद्धार नाही केला, त्या राक्षसाचा उद्धार करून घेतला. बरं, कारण ते राक्षस लढताना भगवंताकडे पाहून मरत होते. त्यांचं तोंड कुणाकडे होतं? पुढे राम लढतायत आणि इकडे. त्या अश्विनी ग्रंथामध्ये एक कथा आली बाबा, की वैराणी सुद्धा भगवंताची प्राप्तीच करायची ठरली ना, कशी काय ना. राजा हंसध्वजाची कथा आली. एक सांगतो, आपल्याकडे 5 मिनिट आहेत अजून. काय झालं, कौरव पांडवांचं युद्ध झालं, युद्ध संपलं, कौरव हारले, सगळं राज्य पांडवांना मिळालं. द्रोणाचार्य गेले, कृपाचार्य गेले, भीष्माचार्य गेले, सगळी नातेवाईक मंडळी गेली. आणि मग राज्य तर आलंय, पण नातेवाईक सगळे गेले, धन सगळं गेलं. आणि मग भीष्माचार्यांना, धर्मराजाला क्लेश झाला. म्हणाला की आता काहीतरी केलं पाहिजे. आपल्या अंतःकरणाचे दुःख झालेलं आहे, तो क्लेश झालेला आहे. क्लेश झाला की काय करावं. आणि मग देवाला बोलवलं, देवा राज्य मिळालं रे. गुरुस्थानी असलेले द्रोणाचार्य गेले, कृपाचार्य गेले, तात भीष्माचार्य गेले, धन नाही, हे राज्य चालवायचं कसं. सगळे भाऊ 100 कौरव, दुर्योधन गेला, कर्ण गेला, आमचाच भाऊ होता. राज्य चालवायचं कसं. मग काय तुझा काय विचार आहे. मला असं वाटतं अश्वमेध यज्ञ करावा, अश्वमेध यज्ञ करावा. करा. धर्मराजाने सांगितलं, देवा त्या अश्वमेध यज्ञासाठी एक अश्व आणावा लागतो, घोडा असतो, घोडा. श्यामकर्ण नावाचा घोडा आणला, श्यामकर्ण. आणि सांगितला, हा घोडा सगळ्या जगात फिरवा. या घोड्याला ज्या ज्या राज्यात जाईल त्यांनी शरण यायचं. आणि मी तुम्हाला शरण आलो आहे, मांडलिकत्व पत्करायचं. ज्यांना कोणाला वाटत असेल नाही हा घोडा मी अडवणार, त्यांनी युद्ध करायचं. पण देवा युद्ध करायचं म्हटल्यावर युद्ध कोणी करायचं. त्या घोड्याच्या पाठीमाग कोणतरी पाठवला पाहिजे ना. मग तुझा काय विचार आहे धर्मा. मला असं वाटतं अर्जुनाला पाठवावा. पाठवून दे. पण देवा अर्जुनाचे रक्षण करण्याकरता कोणतरी पाहिजे ना. सांग ना तुझं काय इच्छा आहे. मला असं वाटतं देवा तुम्ही जावं, तुम्ही जावं. स्वतः देवाला कामाला लावलं बरं. आणि तो अश्वमेध यज्ञासाठी तो श्यामकर्ण घोडा पुढे, त्याच्या पाठीमाग हा अर्जुनाचा रथ. अर्जुनाच्या रथाचं नाव काय. अर्जुनाच्या रथाचं नाव नंदीघोष. नंदीघोष रथ तो निघाला. आणि पाठीमाग भगवंत, यादवी सेना, पांडवी सेना, नारायणी सेना सगळी घेऊन प्रत्येक राज्यात जायचे. राज्यात गेल्यानंतर त्या राज्याच्या सीमेवरती हा घोडा गेला की सैनिकांनी अडवायचा, थांबा आमच्या राज्यातून तुम्हाला परवानगी नाही, आमच्या राजांना विचारतो. मग राजाला जाऊन सांगायचं कुणाचा घोडा आहे. धर्मराजाचा आहे. अरे धर्मराजाचा आहे. त्यांना सांगा आम्ही तुम्हाला शरण आहोत, आम्ही साथ आहोत, तुम्हाला तुमच्या बरोबर आहोत, यज्ञाला तुमच्या येऊ. चला घोडा पुढे. की तो घोडा पुढे निघायचा. पुढच्या राज्यात करत करत आपल्या मंतर पण आलेल्या महाराज. मंतर माहिती का मंतर. त्याचं नाव मणिपूर होतं पहिलं, मणिपूर महाराज. झाले घोड्याचं मंदिर आहे बघा एक. तिथं अर्जुनाला मारलाय त्या नागकन्येचा. अर्जुनाचा मुलगा होता तो. कथा मोठी ती नाही सांगत मला. आणि मग असे बरीच राज्य पार केल्यानंतर एक चंडकपूर नावाचं राज्य आलं. चंडकपूर. आणि त्या राजा होता राजा हंसध्वज. ऐकता ना तुम्ही सगळे. एवढी कथा सांगायची ना आपल्याला. कारण का माहिती का कीर्तनामध्ये ह्या कथा काय सांगायच्या. आई त्या जावयाच्या बिवायच्या सांगून काही उपयोग नाही. भगवंताच्या भगवत भक्ताच्या कथा सांगितल्या ना देवाला आवडतात. माऊली सांगतात हे मद प्राणा परवते आवडते मद विरते जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. प्राणापेक्षा जास्त आवडतात. मग अशा भक्तांच्या कथा पुराव्या म्हणून सांगायच्या असतात. राजा हंसध्वज चंडकपूर नगराचा धर्मनिष्ठ राजा. उभ्या आयुष्यामध्ये एवढंही पाप केलं नाही. त्यानीच नाही त्याच्या नगरातील सगळी मंडळी, सगळ्या कला असलेले परिपूर्ण, सगळे भगवत भक्त, सगळे एक पत्नी व्रत घेतलेले सगळे. आणि असा तो राजा. आणि त्याच्या सीमेवरती हा घोडा आला. सैनिकांनी अडवला, थांबा
पुढे जाऊ नका, आमच्या राजांना विचारून येतो. राजाला सांगितलं, धर्माचा घोडा आलेला आहे, पांडवांचा घोडा आहे, बरोबर अर्जुन आहे, भगवान कृष्ण आहे. कृष्णाचं नाव ऐकल्याबरोबर हंस राजा टाळ उठला. घोडा पुढे जाऊ देऊ नका, घोडा अडवा. तो सैनिक म्हणाला, राजे अहो धर्मराजाचा घोडा आहे, आता पण कुणी अडवलं नाही. तू मला सांगू नको रे, अरे एवढा जक्कड म्हातारा झालो, अजून त्या भगवंतानी दर्शन दिलं नाही. जन्माल्यापासून त्याचं नामस्मरण करतोय. तुकाराम मला सांगून गेलं ना, वाढवावे बीज, मी तेच नाव घेतोय, पण त्याने अजून दर्शन दिलं नाही. त्याचा घोडा अडवा, बघू कसं दर्शन देत नाही. भगवत प्राप्तीची हाही मार्ग आहे मंडळी. आणि मग घोडा अडवला. थांबा, पुढे जाऊ नका, राजाने सांगितलंय. अर्जुन म्हटला, तुम्हाला जर घोडा पुढे जाऊ द्यायचा नसेल तर माझ्यावर युद्ध करावं लागेल. हंसध्वज राजा म्हटले, युद्ध पण आत्ता नाही, उद्या आपण धर्मयुद्ध आहे. सकाळपर्यंत मला वेळ, सकाळी मी सूर्योदयाच्या वेळेला इथे येईल, त्या ठिकाणी आपलं युद्ध होईल. राजे हंसध्वज नगरात आले. त्यांचे 2 ऋषी होते. पूर्वीच्या राजांची पद्धत होती, ऋषींना विचारल्याशिवाय कोणतंही काम करत नव्हते. त्यांचं नाव होतं शंख आणि लिखित. हे 2 ऋषी होते, शंख आणि लिखित. त्यांना बोलवलं, म्हणजे आपल्याला उद्या युद्ध करायचे. हो करायचं, सगळी दांडी पिटवा, सगळे योद्धे, मग ते तरुण असतील, म्हातारे असतील, वयस्कर असतील, लहान मुलं असतील, सगळ्यांनी आपलं शस्त्र घेऊन सूर्योदय व्हायच्या अगोदर नगराबाहेर या मैदानामध्ये हजर व्हायचं. आणि जो कोणी सूर्योदयाच्या अगोदर येणार नाही, सूर्यास्तानंतर येईल, त्याला उकळत्या तेलात टाकलं जाईल. अशी दौंडी पिटवली महाराज, दौंडी पिटवली. बस सगळ्यांनी तयारी केली. म्हातारे कोतारे, लहान मुलं, तरुण मंडळी सगळे आपली शस्त्राला धारीबिरी लावून सकाळी बरोबर सूर्योदय व्हायच्या आत. अहो ते धर्मनिष्ठ होते, भगवत भक्त होते, सगळे भगवंताचं नामस्मरण करत होते. तेव्हा तुझ्या दर्शनासाठी हा घाट मांडलाय बरं. मला तुझ्यावर युद्ध नाही करायचं अर्जुनाबरोबर, पण त्या निमित्ताने तू मला दर्शन देशील म्हणून आज हे युद्ध मी हंसध्वज राजा मनात म्हणत होते. आणि मग सगळी मंडळी आली, सगळी पाहिलं, सगळे आले का? सगळे आले म्हणे, नीट पहा. आणि पाहिल्यानंतर त्या हंसध्वज राजाचा मुलगा, त्याचं नाव होतं सुधन्वा, तोच नेमका आला नव्हता, तोच नेमका आला नव्हता. आणि मग पाहिलं, सुधन्वा आला नाही, का आला नाही? आणि एवढ्या सूर्योदय झाला होता. काय 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 पळत आला, वडिलांपुढे आपल्या अपराध इशारा करून खाली मान घालून उभा राहिला. सुधन्वा, अरे काल काय आदेश दिले होते? जो कोणी सूर्यास्तानंतर येईल त्याला उकळतं त्याला टाकलं जाईल. तुला उशीर, तुला माहितीये ना हे युद्ध मी का आरंभले ते? तू धनुर्धारी विद्या आहेस, पराक्रमी आहेस, आणि तू उशीर आलास. सुधारमीने हात जोडले, म्हणजे पिताजी सकाळी लवकर उठलो, 5 वाजता उठलो, नुकतंच लग्न झालं होतं, शस्त्र घेऊन संध्या वगैरे करून भगवंताचं ध्यान करून आणि निघालो. माझी बहीण ती कुंडला, तिने मला अडवलं, दादा तुझं आत्ताच लग्न झालंय, अरे जाता जाता त्या पत्नीला भेटून जा रे, म्हणून तिच्याकडे गेलो. बरं बाबा, त्या पतिव्रतेच्या डोळ्या डोळे जेव्हा घातले, तिला माझा मृत्यू दिसला, माझा मृत्यू दिसला. आणि त्या मृत्यूनं तिनं मला फक्त एक विनंती केली, तुम्ही चालला आता, तुम्ही परत येणार नाही हे मला माहिती आहे, तुम्ही शूर आहात, तुमचा अंत नक्कीच मला दिसतोय, परंतु या वंशाला कोणीतरी दिवा द्या, हा वंश वाढेल, एवढं पती म्हणून तरी कार्य करा. बाबा, पत्नीची आज्ञा, बहिणीचा आग्रह म्हणून मी तिच्याबरोबर जार कर्म केलं, परत स्नान केलं, संध्या केली, भगवंताचं चिंतन केलं, आणि येता येता थोडा उशीर झाला. मूर्खा, अरे मी भगवंताच्या प्राप्तीकरता इथे युद्ध आरंभलेलं आहे, आणि तुला तुझे विषय सुचतात, योद्धा आहेस तू. आणि मग त्या ऋषीकडे पाहिलं राजाने, शंख आणि लिखित
पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं, राजा पाहतोस काय आमच्याकडे? जो नियम प्रजेला तो तुझ्या मुलांना. राजा आहेस तू. राजाने सांगितलं, सुधन्वा, उकळत्या तेलाची कढई पुढे आहे, धरा सैनिकांनो, याला टाका उकळत्या कढईमध्ये. सैनिकांनी धरला, कढईपर्यंत नेला. त्याने सांगितलं, बाबांनो, मला टाकू नका, मी स्वतः प्रवेश करतो. आणि कढईच्या पुढे उभं राहिला, गळ्यातली तुळशीची माळ काढली, कपड्यात लावली आणि भगवंताचं मनोमन ध्यान केलं. देवा, जन्मापासून तुझ्या नामाचा तुझ्या नामाचा आश्रय केला. बरं वाटत होतं की मरेपर्यंत तू एकदा तरी दर्शन देशील. मला काही नाही रे, परंतु मी एक नामधारक आहे, भगवत भक्त आहे, आणि तुझं दर्शन न होता मी जे नामस्मरण केले, तुझं चिंतन केले, नामाचं चिंतन केलंय, तू जर मला दर्शन दिलं नाही ना, तर ही लाज तुझी जाईल रे, मला काय नाही. तुझ्या नामाचा प्रताप कमी होईल. मला माहिती आता मी तर मरतोच आहे, परंतु पुढच्या जन्मी सुद्धा चांगल्या कुळात जन्म दे आणि तुझंच नाव माझ्या मुखात येईल ना, अशी मनोमन प्रार्थना केली. आणि स्वतःहून त्या कढईमध्ये उडी मारली. महाराज उकळत खळखळ करते आणि भजन करू लागला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि महाराज त्या कढईमध्ये गेल्यानंतर असं थंड पाण्यात माणूस पोहावं ना, असं तो पोहच राहिला. भगवंताला लाज आहे मंडळी, भगवंताला लाज आहे. आणि हे सैनिकांनी पाहिलं, सैनिक पळत आले. राजे साहेब, आपल्या सुदैवाने उकळत्या कढईत उडी टाकली, परंतु तो पाण्यात पोहण्यासारखं पोहतोय. शंकाने लिखित ऋषी होते ना, त्यांनी संशय आला, म्हणे हा राजाचा पुत्र आहे ना, त्यांनी तेल उकळलं नसेल, त्याच्या अंगाला काहीतरी द्रव्य लावलं असेल, त्याला म्हणे परीक्षा करू. जवळ आले, पाहताय तर काय, मुखात हरिनाम देवाचं भजन चाललंय आणि त्या उकळत्या कडीत तो असा शांतपणे पोहतोय. मुखात भगवंताचं नाम आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शंकाने पाहिलं, त्या तेलाला उकळी आलेली नाहीये, त्याची परीक्षा घ्या. कशी परीक्षा घ्या? नारळ टाका म्हणे तिला. नारळ टाकला ना, उष्णता नारळ फटकन फुटतो. नारळ टाकल्याबरोबर त्याचे 2 तुकडे झाले, एक त्या शंकाच्या आणि एक लिखिताच्या मस्तकात. माझ्या भक्तावरती संशय. आणि मग सगळ्यांनी पाहिलं, सुदैवाला बाहेर आणलं, हात जोडले. बरं, बापानी आपल्या मुलाचं पुढे हात जोडावेत. महाराज 27व्या नियमामध्ये एक प्रमाण आहे, तीर्थावळीमध्ये प्रमाण आहे, पितयाने तैसा वंदावा कुमर, जयाचे अंतरी देववसे. बापाने सुद्धा मुलाला नमस्कार करावा, पण कोणत्या? त्याच्या अंतकरणात देव आहे ना. हंसतोष राजाने मुलाला नमस्कार केला. तू धर्मा, अरे तू प्रतापी आहेस, खरा भक्त आहेस रे माझ्या भगवंताचा, तू पराक्रमी आहेस, एक कर. थोडा जक्कड म्हातारा झालोय, आता तुला युद्ध करायचं आहे अर्जुनाबरोबर, एक कर. माझी विनंती आहे, माझा मृत्यू आहेच आहे, परंतु तू आता सेनापती आहेस ना, जोपर्यंत तो भगवान कृष्ण मला दर्शन देत नाही ना, तोपर्यंत मला मरू देऊ नकोस. आणि मग सुधन्वा आंघोळीला गेला, आंघोळ वगैरे करून आला, शस्त्र घेतलं, अर्जुना पुढे वेळ संपली आपली. आणि मग अर्जुनाने सांगितलं, माझ्याशी लढाई, हा तुझ्याशीच लढाई आहे. अर्जुनाने बाण आता घाई काढले, धावतले, 3 बाण काढले. पहिले प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञा ही दासी केली पाहिजे. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, या 3 बाणांनी मी जर या सुधन्व्याचं शिरछेद केला नाही तर माझे वंशज नरकाला जातील. सोडला बाण लावला. हा प्रतिज्ञा ऐकली सुधन्व्याने. त्याने प्रतिज्ञा केली, या अर्जुनाच्या मी 3 बाणांचं जर छेदन केलं नाही तर माझे सुद्धा पूर्वज नरकाला जातील. त्यांनी प्रतिज्ञा केली. तोडला बाण, 3 बाण तोडले महाराज, 3 बाण तोडले. परत अर्जुनाने बाण लावला, काढला. या बाणाने जर मी आता शिरछेद केला नाही तर माझे पूर्वज नरकाला जातीलच. अरे गेलेच ना आता काय पहिल्या याच्यात. हे ऐकलं कृष्णाने ऐकलं. कृष्ण मला, थांब बाळा, काय चाललंय तुझं? तोपर्यंत सुधन्वा म्हणत होता, अर्जुना तुझ्या सारथ्याला बोलव. हा सारथी
बदल आता. तो खरा सारथी तुझा बोलो. तो पण भगवान कृष्ण आले नव्हते पुढे मार. अर्जुन म्हणला तू यांच्याशी लढाय. एक बाण मारला, सारथी मारून टाकला. तुझा सारथी मेला आता. दुसरा सारथी बोलो, तोही मारील. दुसरा सारथी यायला तयार नाही. बोलो आता त्या खऱ्या सारथ्याला तुझ्या. आणि मग भगवान कृष्ण स्वतः आले, रथावर बसले सुधन्वाच्या अर्जुनाच्या. आणि मग अर्जुनाने बाण काढला आणि सांगितलं, तुझ्या प्रतिमेला आता काही अर्थ नाही. तो भक्त आहे. एक काम कर, त्या तुझ्या बाणाला मी माझ्या कृष्ण अवतारातील गोवर्धनाचं सर्व पुण्य लावतो. सोड बाण. सुधन्वाने ऐकलं. अर्जुना किती भाग्यवान आहेस रे. अरे स्वतः देवाने तुझ्या बाणाला त्याचं पुण्य द्यावं. पण मी पण वैष्णव भक्त आहे, भगवत भक्त आहे, त्याचंच नाव घेतलेलं आहे. देवा तुझ्यापेक्षाही तुझं नाव जर श्रेष्ठ असेल, तुझी या नामाचा महिमा, तुझं नगळे वेग श्यामा, तुझ्यापेक्षा तुझं नाव श्रेष्ठ आहे. जर श्रेष्ठ असेल त्याचा बाण तोडला महाराज बाण. तोही बाण तुटला. परत तिसरा बाण काढला अर्जुनाने. भगवान कृष्ण म्हणला, तुझ्या या बाणाला गोवर्धन पर्वत सोडून बाकी माझी ज्या लीला झालेल्या आहेत गोकुळामध्ये ना, ते सारं पुण्य लावतो. ऐकलं सुधन्वाने. मी सुद्धा ह्याच भगवंताचा खरा शिष्य असेल, खरा नामधारक असेल, माझ्याकडनं थोडे पाप घडलं नसेल, याचे बाण मी तोडेल. बाण सोडला. तोही बाण तुटला महाराज. अर्जुनाचा घाई तुटला. धावाजून दिल्या. हो. आणि मग कृष्णाने सांगितलं, थांबा आता शेवटचा बाण. आता शेवटचा बाण झाला, लढाई झाली, धावाजून दिल्या. या बाणाला मी माझ्या राम अवताराचं सारं पुण्य लावतो. आणि हे ऐकलं सुधन्वाने. देवा आता माझं मरण आलं बरं. आता माझं मरण आलं देवा. मला माहिती आहे, अरे तुझंच देवव्रत आम्ही आमच्या राज्यात माझ्या वडिलांनी चालू केले बरं. एक पत्नीव्रती आहेस तू, एक बाणी आहेस, आणि फक्त तुझ्या दर्शनाची आस होती. हात जोडले, वडिलांना बोलवलं, दर्शन घ्या, यासाठी अट्टहास केला होता ना. नामाचा प्रताप आहे मंडळी. आणि मग देवानी तो बाण अर्जुनाला दिला. पुढच्या टोकावर स्वतः भगवंत बसले. मधल्या ठिकाणी त्या काळाला बसवला आणि पाठीमागं ब्रह्मदेवाला बसवलं. ब्रह्मदेव, काळ आणि भगवंत तिघांची योजना त्या बाणावर करून, आणि तो बाण सुधन्वाच्या दिशेने सोडला. सुधन्वाने तोही बाण धरला आणि खाडकणी मागची दोन्ही टोकं तोडली. तो ब्रह्मदेव जिथं बसला होता तेही तोडलं, काळ बसला होता तेही तोडलं. फक्त भगवंत टोकावर होता म्हणून ते टोक असं आलं आणि स्वतःच्या कंठात घेतलं महाराज. आणि सुधन्वा शिरशीर झाला. सुधन्वा पडला. भगवंत घाई आले, पुढे आले, जवळ घेतलं, मांडीवर शिर घेतलं. सुधन्वा, अरे खरा आहेस, खरा भगवत भक्त आहेत. माझ्या नावाचा महिमा तुला कळाला. आणि मग त्यातून एक ज्योत निघाली त्याच्या शरीरातून. ती ज्योत अलगद निघून भगवंताच्या हृदयामध्ये विलीन झाली. मंडळी, हा नामाचा प्रताप आहे. हेच तुका मला सांगतात, तुझी या नामाचा महिमा तुझं न कळे नाही समा, किंवा नामाचे चिंतन प्रगट पसारा. तुकाराम महाराज, पण तुम्हाला नक्की या नामस्मरण झालं काय? तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबांनो, माझा संसार मला कडू वाटू लागला आणि अष्टसात्विक भाव आहेत ना, रोमांच उठणे, अंग थरथरणे, कापे तो थरारी, हे अष्टसात्विक भाव माझ्या अंगावर उमटायला लागले. तुका म्हणे कडू वाटतो पंच रोकडे रोमांच कंठदाटे ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊलीला श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली माय बाप ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले पुरे देवा पुरे उतरे क्षमा करा नाही विचारिला काल मी अंगा